अधिक खबरों को देखने के लिए हमारे डेली न्यूज़ चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को दबाएं ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे। नमस्कार, मैं मीनल। डेली न्यूज में आप सभी का स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। नमस्कार, आप देख रहे हैं डेली न्यूज। राज्य सरकार के निर्णय के बाद आज से सभी धर्म स्थलों को खोला गया। इसी उपलक्ष्य में भारतीय जनता पार्टी प्रदेश महिला मोर्चा अध्यक्ष सौ उमाताई खापरे इनके मार्गदर्शन में महाराष्ट्र प्रदेश सचिव महिला मोर्चा एवं प्रभारी भिवंडी जिला महिला मोर्चा प्रिया शर्मा की तरफ से आनंद उत्सव आदरवाड़ी चौक गणेश मंदिर के सामने मिठाई बांटकर आनंद मनाया गया। साथ ही सोशल सेलिंग का पालन करते हुए आरती भी की गई। इसी कार्यक्रम के दौरान मनीषा केटकर, जिला महासचिव अर्जुन मात्रे, प्रिया देसले, भावना मनोराजा, नम्रता चौहान, हीरा आवरे, नीरजा शर्मा, विजय जादव, बासंती कुलकर्णी, श्वेता चौधरी, करपे मैडम, भरत जैन, मयूरी मैडम आदि कार्यकर्ता व पदाधिकारी उपस्थित होते रहे। आज आप लोगों को हमको देख के ऐसा लग रहा होगा कि हम कितना खुश है। इतने दिन से हम लोग डिमांड कर रहे थे की मंदिर ओपन करो, सगळ्यांना मंदिर ओपन करा, मंदिर उघडा असं आम्ही सगळीकडे आव्हान करत होतो, आंदोलनही केले। हळूहळू सगळ्यांना माहिती आहे कोरोना हे संकट काळ आहे, त्या संकट काळामध्ये क्राऊड होऊ नये म्हणून मंदिर सगळ्याच गोष्टी बंद करण्यात आल्या होत्या। पण हळूहळू सगळ्या गोष्टी सुरू झाल्या तरी मंदिर मात्र थांबलेले होते, मंदिर देवस्थळ उघडले नव्हते। त्यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने बरेच निवेदनं दिले, आंदोलनं केली, मंदिर उघडा म्हणून उद्धवा दार उघड वगैरे असे अनेक आक्रमण घेतले। पण खरंच मी उद्धवजींचं आता धन्यवाद करते की आज चांगला पाडव्याच्या दिवशी जेव्हा नवीन वर्षाची सुरुवात असं म्हटलं जाते आणि आम्ही पाडव्याच्या दिवशी देवाच्या दर्शनाने, कारण का जेव्हा संकट असतं जीवनामध्ये तेव्हा आपल्याला ओढ लागते ती देवाची, आणि मग हे कोरोनासारखं मोठं संकट होतं आणि या संकट काळामध्ये देवापासून दूर राहणं म्हणजे खूप एक विदारक परिस्थिती वाटत होती। आणि आज एक चांगला दिवस करून त्यांनी हा मंदिराचं ओपन केलं, त्यामुळे आम्ही सगळ्या महिला खूप आज आनंदात आहोत आणि आनंदासाठी आम्ही इथे येऊन आज खूप असं मनपूर्वक खूप दिवसानंतर दर्शन घेतले, आरती केली, प्रसाद वाटला, आनंद हा व्यक्त केला आणि आम्हाला खूप आनंद झाला आहे। कारण का मंदिरावर पण उपजीविका करणारे बरेच लोक आहेत, त्यांचंही जीवन हळूहळू आता सुरळीत येईल हीच अपेक्षा। जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय। गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया।